नमस्कार मित्रांनो, किरण भटकंती ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पद्मदुर्गला, जो आहे मुरुडमध्ये। पद्मदुर्ग हा किल्ला असा जास्त कोणाला माहिती नाही आहे, अपरिचित असा किल्ला आहे। तर मग आपण जाऊया त्या किल्ल्यावर। तर आज माझ्यासोबत आहे सोहम, जो मुंबईवरून आला आहे। चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण आहोत रोह्यामध्ये। इथे पाठीमागे बघू शकता पेशवाई उपहारगृह। तर इथे थोडाफार काहीतरी नाश्ता करूया आणि मग निघूया। चला, या नाश्ता करायला मित्रांनो। चला तर मग आपला आता नाश्ता करून झालेला आहे, आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। मुरुड बीचच्या इथे माझी बहीण आणि भाऊजी तिकडे ऑलरेडी थांबलेले आहेत। तर जाऊन तिकडे त्यांना भेटूया आणि मग तिकडून आपण पद्मदुर्ग या गडावर जाऊया। चला, तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहोत मुरुड बीचवर आहोत आम्ही आता। तर इथे तुम्ही माझ्या मागे तिथे तुम्हाला दिसतोय की नाही किल्ला माहीत नाही, आपल्याला तिकडे जायचं आहे त्या किल्ल्यावर। तर आता इथे आपल्याबरोबर जॉईन झालेत माझी बहीण नीता, हे भाऊजी निखिल भाऊजी, आणि या सोहम तर आपल्याबरोबर आहेच। चला तर मग आता त्या किल्ल्यावर जाण्यासाठी बोट येते, त्या बोटीची वाट बघत थांबूया। तोपर्यंत मी तुम्हाला मुरुड बीच दाखवतो। तुम्ही बघू शकता मुरुड बीच हा मित्रांनो खूप स्वच्छ आहे, आणि लॉकडाऊन नंतर पर्यटकांची गर्दी होते इथे। बनाना राईड वगैरे चालू आहेत सगळ्या, बघू शकता। मस्त असा बीच आहे बघा मित्रांनो, खूप स्वच्छ आहे। तर मित्रांनो, आता आपली बोट आलेली आहे, आपण या बोटीत बसून घरावरती जायचं आपल्याला। बघू शकता तुम्ही। आदर्श तो तिकडे दिसतोय, तो जंजिरा किल्ला आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय की नाही पाहू शकता तुम्ही। जंजिरा किल्ला ते पद्मदुर्ग या दोन किल्ल्यांमध्ये आहे ना 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे। तर मित्रांनो, आता आपण इथे बोटीतून उतरलो आहोत। तुम्ही पाठी पाहू शकता, आपल्याला ज्या बोटीने सोडला आता ती बोट परत चालली आहे बाकीच्या पर्यटकांना घेऊन। आणि इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, त्या किल्ल्यात आपल्याला जायचं आहे। आता किल्ल्याचा महादरवाजा आहे, तिथून आपल्याला आत जायचं आहे। हा जो दरवाजा आहे तो पश्चिम दरवाजा म्हणून याला बोलतात, आणि याच्यात एक्झॅक्ट समोर एक दुसरा दरवाजा आहे, तो पूर्व दरवाजा आहे। तो मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर। चला, आपले मंडळी इथे फोटो काढत आहेत।
चला तर मग आता आतमध्ये जाऊया. वरती जाण्यासाठी 10-12 पायऱ्या हे आपल्याला चढाव्या लागतील. चला. जसे तुम्ही आतमध्ये याल तर लगेच तुम्हाला समोर अशा तोफा दिसतील. हे बघा इथे एक आहे. तसं आपण पुढे जाऊ आणि असे पडलेले वाड्यांचे अवशेष दिसतील तुम्हाला मित्रांनो, बघू शकता. आणि इथे डाव्या साईडला जे आपले पहारेकरी होते त्यांना राहण्यासाठी या देवड्या होत्या. किल्ल्यांच्या वरती बुरुजावर जाण्यासाठी या इथे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. त्याला आपण त्या पायऱ्यांनी आता वरती जाऊ. तुम्ही वरती आल्यावर किल्ल्याचा पूर्ण भाग तुम्ही पाहू शकता मित्रांनो. किल्ल्याचे बुरुज चांगल्या अवस्थेत आहेत सगळे. ते असे पुढे चालत जाल तर इथे हे तुम्हाला पुली टाईप दिसेल मित्रांनो. तर हे आहे ना जड वस्तू वरती खेचण्यासाठी हे बांधलं असावं. तुम्हाला वरती किल्ल्यांची जी तटबंदी दिसते आहे त्याला तसा तो गुलाबांच्या पाकळ्या असतात ना त्याचा आकार दिला आहे. म्हणून या किल्ल्याला बहुतेक पद्मदुर्ग हे नाव देण्यात आलं असेल. पद्म म्हणजे मित्रांनो संस्कृतमध्ये कमळ हा शब्द संस्कृतमध्ये आहे पद्म म्हणजे. तर यावरून या किल्ल्याला पद्मदुर्ग हे नाव दिलं असावं. आणि ते तुम्हाला ही जी तोफ दिसते मित्रांनो ही मोठी तोफ आहे. आणि या तोफेच्या एकदम समोरच्या पट्ट्यामध्ये आहे ना समोर तिथे जंजिरा किल्ला आहे. तुम्हाला आता याच्यात दिसतो की नाही माहीत नाही. त्या तोफेचा महार आता डायरेक्ट गोळ्याच्या जंजिऱ्यावर जात असावा मित्रांनो. इथे एक तोफ आहे आणि असे तुम्ही बघू शकता मशाल अडकवण्यासाठी हे असं इथे बांधलेलं आहे. हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे बघा इथे एक आहे. आपण गड फिरूया. बघा याचा तुम्ही आकार बघू शकता मित्रांनो. गुलाबाची पाकळी असते ना तसा आकार आहे. म्हणून याला पद्मदुर्ग नाव दिलं असावं. इथे तुम्ही खाली पाहू शकता ज्या ज्या पाण्याच्या टाक्या दिसतात त्या गोड्या पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातलं पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरत असत. आता ते तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, खराब झालं आहे, बघू शकता. आणि इथे वरती बुरुजांवर येण्यासाठी मित्रांनो टोटल 5 शिड्या अशा दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. ही बघा तिथे एक आहे, तिथे समोर दिसते ती 2 आहे, तिकडे दिसते ती 3 आहे, तिकडे आहे ती 4 आणि इथे आहे ती 5. अशा टोटल 5 शिड्या या दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. आणि आपण मगाशी मित्रांनो आलो तिथून तो पश्चिम दरवाजा आहे आणि त्याच्यासमोरच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे पूर्व दरवाजा आहे, बघू शकता तुम्ही. तर आपला हा किल्ला बघून झाल्यावर या किल्ल्याच्या समोरच एक पडकोट म्हणून एक छोटासा किल्ला आहे. तो या किल्ल्याचाच भाग आहे, तो पण आता आपण बघूया. चला. तर इथे मित्रांनो तुम्ही आत आल्यावर बघू शकता पाण्यामुळे आहे ना या किल्ल्याच्या भिंती आहे ना भरपूर पडझड झाली आहे, पाहू शकता तुम्ही. या पडकोट किल्ल्यावर आहे ना समोर तिथे अंबिका देवीचं मंदिर आहे. तिकडे जाऊन तुम्ही त्या अंबिका देवीचं दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो या पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे. जंजिरा किल्ला आणि हा पद्मदुर्ग या दोघांमध्ये जे अंतर आहे ते सुमारे 3 ते 4 किलोमीटर एवढं अंतर आहे. आणि हा किल्ला बांधायच्या अगोदर इथे एक कासवाच्या आकाराचा दगड होता. तर या दगडावरती हा किल्ला बांधायचा निर्णय महाराजांनी घेतला, म्हणून या किल्ल्याला कासा किल्ला हे नावसुद्धा असं पडलेलं आहे. आणि हा किल्ला बांधण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जंजिऱ्यावरचा जो सिद्धी होता त्याला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधलेला.
तर मित्रांनो, या किल्ल्याच्या विषयी जी काय माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली. तर हा माझा किल्ला दाखवायचा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.